तरी ते ना 2-3 दिवस सुट्टी होती ऑफिसला 26 जानेवारी असल्यामुळे. त्याच्यामुळे आमचे आहो आणि त्यांचे मित्र चालले होते अक्कलकोटला. ट्रेननी जाणार होते, त्याच्यामुळे रात्री त्यांची होती 10:30ची का 11ची ट्रेन होती. तर आज ते गेले. बाय ना. शुभ सकाळ. बघा मी आता छान अशी अंघोळ करून गेली, फ्रेश झाली आहे. आता मी चपाती बनवते. चपाती बनवते मी, चपाती. तर आता ना भेंडीची भाजी बनवायची. तिथं भेंडी धुवून ठेवली. भेंडीची भाजी बनवायची आहे आज टिफिनला. आणि त्याच्यानंतरला आता पहिल्यांदा चपाती बनवून घेते. तर इथं पाहू शकता आमचे आहो सकाळीच आलेले आहे 6 वाजता, 6:30ला आले, जे की अक्कलकोटला गेले होते. तर त्यांची आज पाहू शकता कपडे किती बादली भरून कपडे आहे फक्त त्यांची कपडे. हे कपडे धुवायच्यात. आता पहिल्यांदा इथं चपाती बनवून घेते. चपात्या वगैरे म्हणजे पहिलं जेवण बनवून घेतलं ना, मग कपडे आता भिजत घातले. कपडे नंतरला धुवून घेणार आहे. तर इथं आहे ना याच्यामध्ये प्रसाद आणलेला आहे. प्रसाद आहे ते आता मी नंतर काढणार आहे. सगळं काय काय आणले ते नंतर मी तुम्हाला दाखवते. अजून मला देवपूजा करायची आहे, तर पहिल्यांदा सगळं तयारी करून घेणार आहे, मग देवपूजा करणार आहे. चंदन टिक्का आणलेला आहे, जे की लावायचं ओरिजिनल. बघा नंतरला प्रसाद आहे. प्रसाद हा अजून तरला हा प्रसाद आहे लाडूचा. नंतर आहे पेढे, एवढं आणलेलं आहे. त्याच्यानंतरला हे बघा, ही माझ्याकडं माळ नव्हती, स्वामींसाठी माळ आणलेली आहे. बघा माळ, तर माळ एक आणली. आणि हे जे आहे ना, हे महासिद्धी यंत्र, हे घरात ठेवल्याने आहे ना म्हणजे चांगलं असतं असं बोलतात. तर हे एक आणलंय. त्याच्यानंतरला हे हातात बांधायचा धागा आहे. आणि हा जो आहे हा आहे अष्टगंध. तर एवढंच आणलेलं आहे. तर आता चला मला देवपूजा करायची आहे. तरी तर पाहू शकता देवपूजा वगैरे माझी झालेली आहे छान अशी. घरात खूप छान वाटतं खरं तर देवपूजा केली ना, घरात खूप प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ही बघा माळ आणलेली आहे जी अक्कलकोटवरून स्वामींसाठी. तर आज खरंच खूप भारी वाटलं. तर चला बाय.